एक दिवसासाठी तुम्ही पण शिर्डीचा प्लॅन करताय तर हा ब्लॉग नक्की बघा। तर स्वागत आहे आपल्या सूरज मुंडे ब्लॉगमध्ये। शनिवार रात्री 9:45 साईनगर शिर्डी एक्सप्रेस पकडून आम्ही सकाळी 4 वाजता शिर्डीला पोहोचलो। साईनगर शिर्डी स्टेशनवरून 20 रुपये शेअरिंग ऑटो करून मंदिराजवळ असणाऱ्या हॉटेलजवळ पोहोचलो। हॉटेलचे रेट 500 रुपयापासून चालू आहेत। थोडा आराम केला, फ्रेश झालो आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो। मंदिरामध्ये दररोज हजारो भाविक येत असतात, त्यामुळे इथे गर्दी तर होतीच। त्याचबरोबर द्वारकामाई आणि हनुमान स्वारींचं सुद्धा ते मंदिर आहे, तिकडे आम्ही दर्शन वगैरे घेतले। मंदिरामध्ये मोबाईल व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी परवानगी नाही, त्यामुळे आम्ही मोबाईल वगैरे बाहेर फ्री ऑफ कॉस्ट लॉकर अवेलेबल आहेत तिकडे ठेवले। आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रसादी, लाडू, साहित्य, हार, फुले असे विविध प्रकारचे शॉप आहे। जवळच प्रसादालय पण आहे, तिकडे फ्री ऑफ कॉस्ट जेवण उपलब्ध आहे। आम्ही जवळ असणाऱ्या हॉटेलमध्ये जेवलो, खूप भारी जेवण होतं। त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासासाठी शिर्डीवरून मनमाडला जायला निघालो, कारण शिर्डीवरून डायरेक्ट रात्री 10:30ची ट्रेन होती। म्हणून आम्ही मनमाड रेल्वे स्टेशनवरून 7:30ची ट्रेन पकडून आम्ही दादरला पोहोचलो। तुम्ही शिर्डीला गेलात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायला विसरू नका। आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या मराठी पेजला नक्की फॉलो करा।